यह घटना आज सुबह हुई जब शेगांव डिपो के एसटी बस नियमित रूप से वानखेड़ पहुंची थी। प्रकाश पिंजरकर नामक व्यक्ति, जिसकी पत्नी 15 साल पहले उसे छोड़कर मायके चली गई थी, उसने गुस्से में आकर बस पर हथौड़े और पत्थरों से हमला कर दिया। उसने बस की पिछली खिड़कियां तोड़ते हुए पुलिस प्रशासन से अपनी पत्नी को वापस लाने की मांग की। इस घटना में कोई यात्री घायल नहीं हुआ, लेकिन बस को नुकसान पहुंचा। फिलहाल बस वानखेड़ गांव में खड़ी है और पुलिस के मौके पर पहुंचने का इंतजार किया जा रहा है। एसटी कंडक्टर के मुताबिक उसने कहा कि हम बस में बैठे थे, तभी अचानक वह व्यक्ति आया और बस की खिड़कियां तोड़ने लगा। आम्ही वानखेड या गावामध्ये बस आणली असताना एक व्यक्ती प्रकाश पिंजरकर तो आला आणि त्याने मागच्या त्या बसचे दोन्ही काच हातोडीने फोडले आणि तो आम्हाला म्हणाला की मला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही, आता तरी मला न्याय मिळेल। परंतु असं जर होत राहिलं तर आमच्या जीविताला हानी पोहोचेल। अशामुळे जोपर्यंत पोलीस पाटील गावचे येत नाहीत आणि ते या ठिकाणी येऊन आम्हाला न्याय देत नाहीत किंवा त्याचा रिपोर्ट देत नाही, तोपर्यंत ती बस इथून निघणार नाही। मी शेगाव आगार श्रीराम भोपळे। या बसमध्ये किती प्रवासी बसले होते? या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते। आता ते त्यांच्या जीविताला काही हानी झालेली नाही, ते निघून गेले। आमची मागणी असं आहे की त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, कारण अन्यथा कुठेही जर असं घडत राहिलं तर विनाकारण कोणाच्या जीविताला जर हानी झाली तर त्याला जबाबदार कोण राहील? नाही, आम्ही काढणार नाही। जोपर्यंत पोलीसची गाडी येत नाही किंवा पंचनामा करत नाही तोपर्यंत आम्ही इथून बस हलवणार नाही। आम्ही या वानखेड्या गावामध्ये बस आणली असताना एक माणूस मागे आला आणि त्याने हातोडीने काच फोडले। एस टीचे मागच्या साईडचे जे दोन्ही काच आहे ते त्याने दोन्ही पूर्णपणे फोडून टाकलेले आहे। तुझ्या पुढे मला न्याय पाहिजे, पोलीस आले पाहिजे इथं। आता याच्यानंतर इथे बस येणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी। तेव्हा तुम्हाला न्याय पाहिजे, अंदर जायचं पोलीस स्टेशनमध्ये। काय सांगत ते सांगत नाही। NBCN न्यूज़ के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।